नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती म्हणजेच आर-आर-बी ग्रुप डी 2025 चा जो आज झालेला पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमधील म्हणजेच 27 डिसेंबर 2025 रोजीचा शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या दोन शिफ्टमधील जी-के आणि करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, बदललेला जो काही पेपर पॅटर्न आहे बघा, प्रश्नांची लेवल ही हार्ड झालेली आहे. आजपासून काय लेवल हार्ड झालेली आहे आणि त्या जो बदललेला जो पॅटर्न आहे तर त्या पॅटर्न नुसारच आपण या ठिकाणी आज व्हिडिओज मध्ये प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी मेसेज व्हॉट्सअपद्वारे पाठवलेले आहेत. तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र. सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वांनी जर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पुलकितजर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? ओके, बघा, पुलकितजर पुरस्कार जो आहे 2025 चा हा कोणाला प्रदान करण्यात आला? पुलकितजर पुरस्कार म्हटलेला आहे. ऑप्शन्स पहा, रायटर्स, मॉरिझिलिया हंगेरिया, बानू मुश्ताक आणि सूर्यबाला. तर विद्यार्थी मित्र, 2025 चा जो पुलकितजर पुरस्कार होता हा कोणाला मिळाला? तर हा रॉयटर्स यांना मिळाला. ओके, रॉयटर्स पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. रॉयटर्स काय आहे? ही एक वृत्त संस्था आहे. ओके, ही काय बरं? ही एक वृत्त संस्था आहे. हिला हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ओके, रॉयटर्स या वृत्त संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला. आता पुलकितजर पुरस्कारासंदर्भात याची थोडीशी आपण स्पष्टीकरणासह माहिती अभ्यासूया. बघा, आता पुलकितजर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सुरुवात कधीपासून झाली? तर 1917 पासून या पुरस्काराला सुरुवात झाली. जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारिता करता पत्रकारिते संबंधित हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्या ठिकाणी ओळखला जातो. हा पुरस्कार एकूण 23 श्रेणीत देण्यात येतो. किती? तर पुलकितजर पुरस्कार हा एकूण 23 श्रेणीमध्ये देण्यात येतो. बघा, फेंथानिल औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाबाबत शोध पत्रिकेसाठी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला हा पुरस्कार मिळाला. तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने यावर्षी ही 4 पुरस्कार जिंकले. ओके, बघा, अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स संबंधित काय आहे तर यांनी 4 पुरस्कार जे आहे जिंकलेला आहे. आणि विद्यार्थी मित्र, IMP म्हणजे बघा या ठिकाणी काय आहे तर भारतीय वंशाच्या कविता सुराणा यांना सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. ओके, भारतीय वंशाच्या ज्या कविता सुराणा आहे यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025. ओके, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ओके, भारत कितव्या स्थानी आहे या ठिकाणी? 40वा, 38वा, 42वा की 45वा? तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये आपला भारत जो आहे विद्यार्थी मित्र हा 38व्या स्थानी आहे. पर्याय क्रमांक 2 38वा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा, या ठिकाणी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स GII 2025 मध्ये भारताचा क्रमांक हा 38वा आहे. आणि हे प्रसिद्ध करणारी संघटना कोणती आहे? तर जागतिक बौद्धिक संपदा. ओके, जागतिक बौद्धिक संपदा या संघटनेद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यामध्ये आपल्या भारताची कामगिरी कशा पद्धतीची होती? तर बघा, 2024 मध्ये भारत हा 39व्या स्थानी होता. किती होता? 39व्या. आणि 2025 मध्ये म्हटलं तर हे स्थान या ठिकाणी किती झालेलं आहे? 38वं. म्हणजे एका स्थानाची या ठिकाणी भारताने झेप घेतली आहे. ओके, 2025 मध्ये भारताने एका स्थानाची झेप घेऊन 38वं स्थान त्या ठिकाणी गाठले आहे. मग या ठिकाणी पहिले देश कोणते आहे बरं? ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, पहिल्या क्रमांकावरती येतो स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकावरती आहे स्वीडन देश, तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका. अशा पद्धतीचे पहिले 3 देश या ठिकाणी आहेत. ओके, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका. बघा, भारताचा विचारला, प्रथम स्थानाचा जर विचारला तर काय असणार? स्वित्झर्लंड असणार. ओके, चलो विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि सोबतच तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येणार आहे. कुठे? तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर. ओके, PDF डाउनलोड करण्याकरता आपल्या सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ओके, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, 2025 मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला काय विचारलं बरं? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन विचारलेला आहे 2025 चा. कधी साजरा करण्यात आला? 12 मार्च, 31 मे, 7 एप्रिल की 1 डिसेंबर? कधी झाला? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन जो आहे विद्यार्थी मित्र हा या ठिकाणी 31 मे रोजी साजरा करण्यात आला. ओके, 31 मे हा काय तर जागतिक
तंबाखू विरोधी दिन. ओके, जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी साजरा करण्यात येत असतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना? जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी? तर 31 मे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 31 मे. बघा, जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दरवर्षी 31 मे रोजी जगभरात जागतिक तंबाखू प्रतिबंध दिन म्हणजेच विरोधी दिन साजरा करते, ज्याचा उद्देश काय असतो तर तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य समस्याबाबत जागरूकता वाढवणे आणि तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी प्रभावी धोरणांची वकिली करणे, जेणेकरून लोकांना तंबाखू मुक्त जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळेल, हा त्याचा उद्देश असतो. तारीख लक्षात द्या 31 मे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ओके याचा पुरस्कार 2025 मध्ये 24-25 काय तर या संघातर्फे पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला देण्यात आला? ओके, पुरुष खेळाडू मधून पर्याय बघा, सुनील छेत्री, ललियानजुआ झांगटे, सुभाशिष बोस आणि कैलास विशाल कैत. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला? तर हा सुभाशिष बोस यांना मिळाला. ओके, सुभाशिष बोस यांना हा पुरस्कार मिळाला. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, पाचवा प्रश्न पहा. एप्रिल 2025 मध्ये 75 मीटरचा अडथळा ओके 75 मीटरचा अडथळा पार करून 75.56 मीटरचा नवीन डिस्कस थ्रो विश्वक्रम ओके नवीन डिस्कस थ्रो विश्वविक्रम करणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? बघा विद्यार्थी मित्रो, IMP प्रश्न आहे. या स्वरूपाचे प्रश्न आता परीक्षेमध्ये येत आहेत. प्रश्नांची लेवल जी आहे ती या ठिकाणी काय झाली दिसते आपल्याला? हार्ड झालेली दिसत आहे. ओके, करंट अफेअरचे क्वेश्चन्स खूप हार्ड येत आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि अजून महत्त्वपूर्ण म्हणजे बरेच व्हिडिओज हे वारंवार रिपीट होत आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बरेच व्हिडिओ काय होत आहेत रिपीट देखील होत आहेत. ओके, चलो बघा ऑप्शन बघा या ठिकाणी. युर्गेन शल्ट, क्रिस्टिजान चेह, मायकोलस अलेक्ना आणि मॅथ्यू डेनी. तर कोण आहे विद्यार्थी मित्रो? तर हा खेळाडू आहे मायकोलोस अलेक्ना. ओके, ऑप्शन नंबर 3 मायकोलोस अलेक्ना आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा खेळाडू ठरला, याने विश्वविक्रम केलेला आहे. आता कशा पद्धतीचा हे आपण स्पष्टीकरणात जाणून घेऊया. बघा एप्रिल 2025 मध्ये लिथुआनचा ओके कोणत्या देशाचा आहे? लिथुआनियाचा खेळाडू मायकोलोस अलेक्सना ओके मायकोलोस अलेक्सना हा 75 मीटरचा अडथळा पार करून 75.56 मीटरचा त्याने नवीन डिस्कस थ्रो विश्वविक्रम केला आहे आणि असा करणारा हा पहिला खेळाडू ठरला आहे. ओके, यामुळे हा मुद्दा IMP ठरतो विद्यार्थी मित्र, महत्वपूर्ण आहे. असा करणारा हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने अमेरिकेतील रामोना येथे झालेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्रॉन्झ मीटर मध्ये ओके हा विश्वविक्रम केला आणि 75 मीटर फेकणारा तो पहिला पुरुष ॲथलीट ठरला आहे. ओके विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर बघा जून 2025 मध्ये झालेल्या तैवान ॲथलेटिक्स ओपन ओके जून 2025 मध्ये झालेल्या तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? ओके बघा यामध्ये भारताला काय एकूण किती पदके मिळाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा 12 पदके, 10 पदके, 20 पदके आणि 16 पदके. तर यामध्ये भारताने किती पदके जिंकली? तर यामध्ये आपल्या भारताने विद्यार्थी मित्रो एकूण 16 पदके जिंकली होती. किती? 16 पदके जिंकली होती. पर्याय क्रमांक 4 16 पदके हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चला याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो. काय आहे बघा जून 2025 मध्ये तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये जी चॅम्पियनशिप झाली यामध्ये भारताने एकूण 16 पदके जिंकली, ज्यावरती प्रश्न होता. ज्यामध्ये 12 सुवर्ण बघा 12 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक यांचा समावेश होता, ज्यामुळे भारत या पदतालिकेमध्ये अव्वल स्थानी म्हणजे प्रथम स्थानी होता. ओके भारत कितव्या स्थानी होता रे? भारताचा क्रमांक किती होता? तर पहिला क्रमांक भारताचा होता. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला याची PDF देखील डाउनलोड करताना PDF डाउनलोड करण्याकरता सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओच्या कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारने वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पाऊसच्या चाचण्या सुरू करण्याची घोषणा केली? ओके, कोणी केली होती बरं सप्टेंबर 2025 मध्ये ही घोषणा? महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक की राजस्थान? तर विद्यार्थी मित्रो, ही घोषणा कुठे करण्यात आली? तर दिल्ली या ठिकाणी करण्यात आली होती. ओके, कुठे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दिल्ली सरकारने ही घोषणा केली होती. याचं स्पष्टीकरण बघूया. बघा, याचा उद्देश काय होता? तर हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणे. ओके, आणि सहयोगी कोण त्यामध्ये? कोणातर्फे झालं? तर IIT कानपूर यांनी ही संघटित केली. नियोजित वेळ कधीची होती? कधी झालं? सप्टेंबर 2025 मध्ये या चाचण्या सुरू करण्याची घोषणा केली. पण हवामानामुळे त्या चाचण्या ज्या आहेत त्या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झाल्या. ओके, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 मध्ये या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आणि ऑक्टोबर 2025 मध्ये या चाचण्या प्रत्यक्षात झाल्या. ओके, ऍक्च्युअल मध्ये कधी झाल्या? ऑक्टोबर मध्ये झाल्या. पहा, घोषणा झाली सप्टेंबर मध्ये आणि चाचण्या कधी झाल्या? तर चाचण्या ज्या आहेत या ऑक्टोबर महिन्यात झाल्या. ओके, चाचण्या कधी झाल्या रे? चाचण्या ऍक्च्युअल मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये झाल्या होत्या. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये गृह अर्थ मंत्रालय, ओके, गृह मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ होम अवेअरनेस, ओके, बघा, या ठिकाणी अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने, ओके, I4C, ओके, तर या सायबर सुरक्षेसाठी कोणाची नवीन राष्ट्रीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? बघा, पर्याय पहा या ठिकाणी, रश्मिका मंदाना, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन आणि नीरज चोपडा. तर ऑक्टोबर 2025 मध्ये म्हटलेलं आहे, कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती ब्रँड अँबॅसिडर म्हणून. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे रश्मिका मंदाना. ओके, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मॅक्झिमम जे करंट अफेअर आहे हे ऑक्टोबर महिन्याचे दिसत आहे, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे. ओके, चलो, याचं स्पष्टीकरण बघा. ऑक्टोबर 2024 मध्ये गृह मंत्रालयाने MHA अंतर्गत येणाऱ्या भारतीय समन्वय, ओके, भारतीय सायबर गुन्हे समन्वय I4C म्हणजे काय? तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला सायबर गुन्ह्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलाय, ज्याचा उद्देश सायबर गुन्हेगारी करता काय जनजागृती करणे हा आहे. ओके, सायबर गुन्हेगारी करता जनजागृती करणे हा त्याचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे. ओके, बघा, यामध्ये उद्देशामध्ये आपण जसं बघितलं काय तर सायबर गुन्हे, डीप फेक व्हिडिओ, ऑनलाईन फसवणूक आणि बुलिंग यासारख्या धोक्यांबाबत जागरूकता पसरवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे. ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याकरता सर्वप्रथम तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे या सर्व पीडीएफ अवेलेबल आहेत. जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे किंवा कमेंट मध्ये या ठिकाणी पीडीएफ मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक ही सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, आणि एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जे जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 2025 मध्ये पुढील 5 वर्षात 1000 नवीन केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट असलेले समर्पित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, ओके, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC धोरण सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ओके, बघा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र की तेलंगणा? कोणतं आहे पहिलं राज्य या ठिकाणी? विद्यार्थी मित्र, पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. ओके, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, याचं लक्ष काय आहे बरं? तर पुढील 5 वर्षात 1000 काय या ठिकाणी तर केंद्र स्थापन करणे आणि उद्देश काय याचा? तर उच्च मूल्य कौशल्य आधारित रोजगार निर्मितीला चालना देणे आणि महाराष्ट्राला जागतिक GCC केंद्र बनवणे. याची घोषणा कोणी केली? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही घोषणा केली होती. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, जुलै 2025 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, ओके, म्हणजेच काय तर DRDO, ओके, DRDO ने कोणत्या बेटावरून जमिनीवर मारा करणाऱ्या प्रलय क्षेपणास्त्राची, ओके, बघा, क्षेपणास्त्राचं नाव काय बरं या ठिकाणी? प्रलय. ओके, तर प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. कोणत्या बेटावरून केली? माजुली बेट, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट, हॅवलॉक बेट की श्रीहरिकोटा?
कुठून झाली तर विद्यार्थी मित्रो ही चाचणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा या ठिकाणी जुलै 2025 मध्ये DRDOने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून जमिनीवर मारा करणारे प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. 28 आणि 29 जुलै 2025 रोजी अशा सलग 2 चाचण्या घेण्यात आल्या. ओके, एक 28 जुलै, दुसरं 29 जुलै, अशा 2 दिवस काय सलग चाचण्या त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि जो वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यांचा भाग होता आणि क्षेपणास्त्राच्या कमाल आणि किमान पल्ला क्षमता तपासण्यासाठी हे ज्या आहे चाचण्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या विद्यार्थी मित्र. ओके, चलो विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय आहे प्रश्न. 2025 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाबद्दल दुहेरी मानके, ओके, डबल स्टँडर्डनेस ज्याला आपण म्हणतो, सोडून ऑपरेशन सिंदूरची माहिती सामायिक करण्याचे आवाहन केले. ओके, बघा शांघाय सहकार्य संघटना, ओके, SCO, म्युनिक सुरक्षा परिषद, रायसिना संवाद की G20 मंत्र्यांची बैठक. ओके, तर यामध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय सल्लागार जे आहेत आपले अजित डोभालजी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाबद्दल दुहेरी मानके ज्याला डबल स्टँडर्ड म्हणतो ते सोडून ऑपरेशन सिंदूरची माहिती सामायिक करण्याचे आवाहन केले होते, तर ते होते विद्यार्थी मित्रो शांघाय सहकार्य संघटना या परिषदेमध्ये. पर्याय क्रमांक 1 ओके SCO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, 2025 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA अजित डोभाल यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत जागतिक समुदायाला दुहेरी जे आहे या ठिकाणी दहशतवादाविरुद्ध दुहेरी मापदंड सोडून देण्याचे आवाहन केले आणि ही बैठक 24 जून 2025 रोजी चीन मधील बीजिंग या ठिकाणी झाली होती. कुठे झाली होती? चीन मधील बीजिंग या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती विद्यार्थी मित्र. ओके, चलो, आणि याच बैठकीत काय तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या अलीकडच्या यशाबद्दल माहिती दिली आणि त्यांनी स्पष्ट केले की 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेला जो दहशतवादी हल्ला होता या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. ओके, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्या ठिकाणी काही कारवाई करण्यात आली होती विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, 29 आणि 30 मार्च 2025 ओके 29 आणि 30 अशा 2 दिवशी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पर्यावरण 2025 या 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आणि अध्यक्षपद कोणी भूषवले. ओके, तर विद्यार्थी मित्र उद्घाटन कोणी केलं तर उद्घाटन या ठिकाणी आपले जे उपराष्ट्रपती होते, पूर्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. अध्यक्षपद जे आहे राष्ट्रपती ज्या होत्या या द्रौपदी मुर्मू यांनी केलं होतं विद्यार्थी मित्र. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा प्रश्न संदिग्ध आहे कारण की दोन्ही ऑप्शन जे आहेत एकत्र द्यायला हवे होते. ओके, बघा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. स्पष्टीकरण बघा, 29 व 30 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पर्यावरण 2025 या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू यांनी केली आणि पर्यावरणाचे महत्व आणि शाश्वत विकासाच्या गरजेवरती या ठिकाणी भर देण्यात आला होता. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रतिस्थापन अभिक्रियेदरम्यान हायड्रोजन अणू काढून टाकल्यावर अल्केन मध्ये काय जोडले जाते. ओके, बघा प्रतिस्थापन जी अभिक्रिया आहे, ओके, प्रतिस्थापन ही जी अभिक्रिया आहे तर या अभिक्रियेदरम्यान म्हटलेला विद्यार्थी मित्रो जर हायड्रोजन, ओके, हायड्रोजन जो आहे हायड्रोजन काढून टाकला तर अल्केन मध्ये काय जोडले जाईल हायड्रोजनच्या ऐवजी. तर बघा धातूचे अणू, हॅलोजन किंवा इतर कार्यात्मक घटक, अतिरिक्त हायड्रोजन की अक्रिय वायू. जर हायड्रोजन काढून टाकला, हायड्रोजनचा अणू काढून टाकला तर त्या ठिकाणी काय जोडला जातो तर अतिरिक्त हायड्रोजन हा जोडला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण आज जे आहे या ठिकाणी ओके आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व RRB ग्रुप डी चे जे काही प्रश्न विचारले झाले ते प्रश्न आपण बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला सर्वप्रथम काय करायचं आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे
साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल, ओके, ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल स्पष्टीकरणवाली, पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जी आहे लिंक ही सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.